हा एक दुसरा मुद्दा ज्यासाठी मला यावंसं वाटलं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे अत्यंत महत्वाचा, वेळ. हे पुस्तक अशा वेळेला मराठीमध्ये बाजारामध्ये येतंय की ज्या वेळेला आंबेडकरांना ते आमचेच असं एकंदर ठरवण्याचा प्रयत्न होतोय किंवा ते आमच्याच विचारात आहे किंवा ते खरे असेच आहेत असा ठरवण्याचा प्रयत्न होतोय. आणि विशेषतः पहलगाम जे काही प्रकार घडला त्याच्यानंतर व्हॉट्सअप विद्यापीठात जो काही एक गरळ ओढण्याचा ओकण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे मूळ विचार मुसलमान आणि पाकिस्तान या संदर्भातले त्याचं इतकं विकृतीकरण होताना दिसतंय की अशा वेळेला पुस्तक जेव्हा आलं तेव्हा पहिलं प्रकरण मी एक बघितलं की याच्यामध्ये ते प्रकरण आहे का, तो तो विषय याच्यामध्ये आहे. त्यामुळे ही 3 कारणं मला खूप महत्वाची वाटतात. आणि जॉन डेव्ही सारख्या माणसाबरोबर ज्यांनी काम केलेलं म्हणजे ज्यांचा बुद्धिमान विद्यार्थी असा त्यांना सुद्धा अभिमान होता. जॉन डेव्ही ज्यांना हे तत्वज्ञान, अर्थ आणि एकंदर समाजविज्ञान ज्यांना कोणाला आपल्या अंदाज असेल त्यांना कळत असेल की त्या माणसाची उंची किती होती. आणि मला वाटतं 55 साली जेव्हा ते कोलंबिया विद्यापीठात परत जाणार होते, बरोबर 55 सालीच. तो पण 55ला ते कोलंबियात जाणार होते त्यावेळेला जॉन डेव्ही गेले. न्यूमोनियाने गेले मला वाटतं. न्यूमोनियाने ते गेले आणि त्यावेळेला त्यांनी पत्नीला लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी असं म्हटलं की माझी सगळी म्हणजे माझं जे काही मी काही मिळवलेलं आहे त्याचे श्रेय या माणसाला देतोय. आणि त्या माणसाची जी विद्वत्ता आहे त्यांच्या जगाच्या एकंदर बुद्धिमत्तांमध्ये असलेलं स्थान आणि प्रभाव हा महाराष्ट्रातल्या एका आपल्या अत्यंत तेजपुंज